जसं वडिलांनी तुमच्यावरती संस्कार केले तसं तुमच्या मुलांसाठी तुम्ही काय करता? वडिलांसोबत आईने खूप संस्कार केले आहेत आमच्यावर. आई कायम पुण्याला घेऊन यायची सुट्टीमध्ये आणि वेगवेगळे क्लासेस आमच्या सोबत करायची. ओके. स्विमिंगला आमच्या बरोबर. पण तुमचा लर्न रिलर्न आणि अनलर्नचा किस्सा खरंच सांगा तो जरा आपल्या वाचकांना नक्की आवडेल. तुम्ही स्विमिंग शिकण्यासाठी गेला. स्विमिंगला जेव्हा गेलो मी आणि माझी बहीण SP कॉलेजच्या टँक मध्ये आई आम्हाला घेऊन जायची. आणि पहिल्या दिवशी जेव्हा त्या कोचला सांगितलं की ह्या दोघांना स्विमिंग शिकवायचंय, मी संगमनेरला आमच्या प्रवरा नदी आहे आणि त्यात शिकायला थोडंसं शिकलो होतो. तिथे असं पाठीला डालडाचा डब्बा आम्ही बांधायचो आणि त्या नदीमध्ये स्विमिंग करायला शिकलो होतो. त्या कोचने दोघांना सांगितलं दाखवा तुम्हाला काय येतंय. मी म्हटलं मला येतं स्विमिंग, अंजलीला नाही येत स्विमिंग. बहिणीला कधी नदीत गेलेलं नव्हतं. बरोबर. आणि मी त्याला पोहून दाखवलं आणि मग बहिणीने सांगितलं मला येतच नाही स्विमिंग. त्याने दोघांना फी सांगितली की याची 100 रुपये फी, बहिणीची 50 रुपये, मला 100 रुपये फी सांगितली. मी म्हटलं मला येतं स्विमिंग, तिला येत नाही, माझी फी का मला कमी लागायला पाहिजे. तू ज्या पद्धतीने पोहतो म्हणे ते फार चुकीचं आहे. तुझ्यावर आधी अनलर्निंग करावं लागेल आणि मग लर्निंग होईल. तिच्यावर फक्त लर्निंग करायचं आहे. मग त्या अनलर्निंग 2 प्रोसेस तुमच्यावर. 2 प्रोसेस म्हणून तुझी फी डबल आणि तिची फी अर्धी. ओके. तुम्ही बिझनेसमध्ये बऱ्यापैकी तुम्ही सांगता की डेफिनेटली प्रत्येक ठिकाणी अनेकदा आपल्याला वाटतं आपली इथपर्यंतची वाटचाल याच्यामुळे झाली, यश मिळालं ते याच्यामुळे मिळालं. पण इतकं डायनॅमिक झालंय सगळं. रोज नवीन नवीन गोष्टी येत आहेत मार्केटमध्ये. आता AI आलंय, त्याचं लर्निंग. आधी मोबाईल आला, मोबाईलने अनेकांचे धंदे खाल्ले. इफ यू डोंट अपग्रेड युअर सेल्फ अँड कीप चेंजिंग, त्यामुळे अनलर्निंग, रिलर्निंग, लर्निंग हे कॉन्स्टंट सायकल आहे. आणि हे ज्याने केलं तोच टिकू शकतो. डार्विनने जो सिद्धांत उत्क्रांतीचा मांडला होता त्यावेळेस कोण नामशेष झाले आणि कोण शिल्लक राहिले तुम्ही पाहाल तर डायनोसर जे सगळ्यात बलाढ्य होते, सगळ्यात जास्त ताकद होती, दे कुडंट सर्वाइव्ह जस्ट बिकॉज दे डिडंट चेंज. राईट, खरी गोष्ट आहे. कोण टिकलं सांगितलं तर तुम्हाला हसू येईल. मिलियन्स ऑफ इयर्स झुरळ. कारण तो काही असो, अंधार असो, खायला मिळो न मिळो, काही खायला मिळो, ऍडजस्टमेंट आहे, लर्निंग आहे. कोणत्याही प्रसंगात आणि काही आलं तरी लर्न. त्यामुळे ही सर्वाइव्ह. किती प्रयोग केले आणि किती बेगोन आले तरी ते संपलं नाही, ते टिकून आहेत. त्यामुळे दिस प्रोसेस इज क्वाईट इम्पॉर्टंट. पण ही त्यावेळेस स्विमिंगच्या वेळेस ती रिअलाइज झाली. हा प्रसंग त्यावेळेस हे शब्दही नव्हते माहीत. बरोबर. अनलर्निंग, रिलर्निंग. पण आता जेव्हा मी मॅनेजमेंट वाचतो तेव्हा ते आठवतात जुने प्रसंग, असे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.